स्त्रीचा जन्म करुणाई सोसण्याचे गाणे गाई. क्या बात है. बाई समजून घेताना पोहोचायला हवे बिग बँग थिअरीच्या उगमाशी. जमलंच तर एकदा स्वतःकडे आरशात बघ, तुला दिसतीलच डोळ्यात सुकलेल्या विहिरी. पुण्यासाठी लेख गमावलेल्या बापाला विचारा. सिग्नलवरच्या सिम्बॉलिक समानतेचा अर्थ. क्या बात है. सिम्बॉलिक क्या बात है. सुंदर. बार्गेन केल्यानंतर बायकोची अभिमानी नजर बघावी. वाह. बायको सोबत एकदा तरी साडी खरेदी क्या करा. बात. ब्राईट रंगात काळी दिसशील हे स्पष्ट म्हणायचे नसते. भावनेला ऐल नसतो पैल पैल नसतो. नसतो. प्रत्येक नवरा बायकोचा बैल बैल नसतो. नमस्कार, मी पंकज दळवी. लोकसत्ता.com वरती आपलं स्वागत. ती दुर्गा ती नारी अवघ्या जगाची ताकद सारी. ओंजळीत तिच्या जशी फुलतात फुलं, डोळ्यात बहरतं प्राजक्ताचं तळ. महिला दिन. महिला दिनाच्या दिवशी आपण अनेक वेळा स्त्रियांवरच्या कविता ऐकतो, त्यांचे लेख वाचतो, भाषणं ऐकतो. हे सगळं स्त्रियांनी स्त्रियांविषयी बोललेल्या गोष्टी असतात. पण कुठेतरी त्याच्या मनात सुद्धा ती असते, त्याच्या लेखणीतून सुद्धा ती कुठेतरी कागदावरती उतरत असते. या महिला दिनाच्या दिवशी लोकसत्ता.com वरती आपण एक विशेष वेगळी मैफिल रंगवणार आहोत. आणि या मैफिलीमध्ये सध्याच्या आघाडीच्या तरुण कवींनी तिच्याविषयी, मग त्यांच्या लेखणीतनं उतरलेली ती, ही त्यांची आई असेल, बहीण असेल, प्रेयसी असेल, मैत्रीण असेल, किंवा एखाद्या हिंदी चित्रपटात ज्याप्रमाणे नायकाच्या मनातली एखादी कल्पना दाखवतात तशी ती कल्पना असेल. आपल्यासोबत सध्याचा आघाडीचा कवी, महाराष्ट्रातला तरुण पिढीचा ज्याचं कविता लेखनासाठी चांगलं नाव आहे असा आमचा मित्र प्रथमेश पाठक आहे. त्यानंतर प्राध्यापक आदित्य दवणे आहे. तरुण वर्गामध्ये, विशेषतः महिला वर्गात आदित्य हा खूप प्रसिद्ध कवी म्हणून आदित्यकडे बघितलं जातं. त्यासोबत आपला संकेत म्हात्रे आपल्यासोबत आहे. या तिन्ही तरुण कवींसोबत आपण महिलांविषयी त्यांना काय वाटतं आणि त्यांच्या कवितांमधून महिलांचं कसं रूप त्यांनी जे आहे ते कागदावर उतरवलंय आपण पाहणार आहोत. आपण प्रथमेशकडून सुरुवात करणार आहोत. प्रथमेश हा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतो, फायनान्शियल कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतो. प्रथमेश, ट्रेनमधून तू जातोस, ऑफिसमध्ये जातोस, प्रत्येक पायरीवरती तुला तिचं एक वेगळं रूप बघायला मिळत असतं. म्हणजे घरनं निघताना, ट्रेन पकडताना, तो टाइम मॅच करताना ती दिसते. तिचंच वेगळं रूप तू ऑफिसमध्ये गेल्यावरती कॉर्पोरेट मधलं बघतोस. तेच रूप मला तुझ्याकडनं तुझी ती कॉर्पोरेट ती कविता ऐकायची. चालेल. सर्वप्रथम सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ह्या कवितेचं शीर्षक आहे कॉर्पोरेट ती. आपण बघतो की आज एक हल्लीच्या जमान्यात एक खूप छान फ्रेज ऐकायला येते, ती म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स. आणि त्या करणाऱ्या सगळ्या स्त्रिया माझ्या आजूबाजूला ऑफिसमध्ये, किंवा जसं पंकज आत्ता म्हणाला की स्टेशनवरून येता जाताना मला दिसतात, एक्झॅक्ट वेळेला पंचिंग करणं, घरी जाऊन परत काम, दिवसभराचं सगळं हे. अशा ह्याच्यात कुठेतरी ती स्वतःचं एक जो वेळ असते, स्वतःचं जे स्वत्व असतं ते कुठेतरी हरवतीये की काय, अशा पद्धतीनं मला ती दिसते. आणि म्हणून मग मला ती कॉर्पोरेट ती आठवली की कदाचित ही अशी एक स्त्री असेल की हे सगळं करत असताना ती तिचं स्वतःचं असा एक वेळ, तिचं स्वतःचं असं अस्तित्व जे आहे ते शोधत बसतीये, त्याला कुठेतरी मागे रेटतीये की काय. कॉर्पोरेट ती. अधुऱ्या भेटी, अपूर्ण बातचीत, वेळेची मारामारी, कॉफी शॉप मधली वर्षानुवर्ष पेंडिंग भेट, जुन्या आठवणीतले काही समुद्र, आता होणारी घाई, वेळ मागूनही न मिळालेली उसंत, अनावधानानं झालेल्या भेटी, काही अर्धवट राहिलेली प्रॉमिसेस. अधुऱ्या भेटी, अपूर्ण बातचीत, वेळेची मारामारी, कॉफी शॉप मधली वर्षानुवर्ष पेंडिंग भेट, जुन्या आठवणीतले काही समुद्र, आता होणारी घाई, वेळ मागूनही न मिळणारी उसंत, अनावधानानं झालेल्या भेटी, काही अर्धवट राहिलेली प्रॉमिसेस. कधीच पूर्णत्व लाभत नसतं तिच्या आणि माझ्या असण्याला. कधीच पूर्णत्व लाभत नसतं तिच्या आणि माझ्या असण्याला. इमोशनल ब्लॅकमेल करूनही सुटत नसतात काही जीवघेणे प्रश्नांचे कैदी. उत्तरं शोधत राहावी लागतात न मिळालेल्या ब्ल्यू टिक मध्ये. उत्तरं शोधत राहावी लागतात न मिळालेल्या ब्ल्यू टिक मध्ये. हातात हात घेऊन दिला जातो पुन्हा एकदा निरागस आत्मविश्वास पुनर्भेटीचा. हातात हात घेऊन दिला जातो पुन्हा एकदा निरागस आत्मविश्वास पुनर्भेटीचा. आणि त्या दिवशी जाणवतं तिचं ती नसण्यातलं कारण. आणि त्या दिवशी जाणवतं तिचं ती नसल्यातलं कारण. हात रखरखीत असलेल्या त्या ती पण लांघून आलेल्या असतात. हात रखरखीत असलेल्या त्या ती पण लांघून आलेल्या असतात. म्हणजे सध्याच्या वातावरणातलं किंवा धकाधकीच्या जीवनातलं स्त्रीत्व काय आहे, कॉर्पोरेट चष्म्यातून तू ते सांगितलंस. आपण प्राध्यापक आदित्यकडे जाणार आहोत. आदित्य हा प्रोफेशनली प्राध्यापक आहे, पण सुंदर कविता लिहितो आणि त्या कविता खूप छान असतात. आदित्य, कविता ऐकण्याआधी तुला एक प्रश्न विचारणार आहे. आपण आता भारताच्या स्वातंत्र्याची 75वी साजरी करतोय.
75 साजरी करत असताना आपण घराच्या बाहेर रिक्षा पकडायला गेलो की अजूनही आपल्या रिक्षांच्या मागे लिहावं लागतं, मुलगी शिकली प्रगतीसाठी. हो. काय सांगशील, काय सध्याची याच्यावरती तुझी काय प्रतिक्रिया आहे किंवा काय वाटतं तुला? नक्कीच पंकज, पण सर्वप्रथम सगळ्या महिलांना आणि त्याच्याही आधी सगळ्या पुरुषांना आजच्या महिला दिनाच्या अगदी मनापासून शुभेच्छा. कारण आपल्या सगळ्या प्रत्येक पुरुषाच्या, प्रत्येक जीवाच्या मागे असण्यामागे जे कारण आहे ती म्हणजे महिला आहे, ती म्हणजे स्त्री आहे. त्यामुळे सगळ्यांनाच खरं तर या महिला दिनाच्या शुभेच्छा. पंकज, तू विचारलंस की अशा प्रकारचा अजूनही संदेश लिहावा लागतो रिक्षांच्या मागे, ट्रकच्या मागे. मी असं म्हणणार नाही की अजूनही परिस्थिती तितकीच चिघळलेली आहे. नक्कीच ती कुठे ना कुठेतरी स्त्री जी आहे ती या कोशाच्या बाहेर येते आणि समाज तिला ऍक्सेप्ट करतोय. परंतु अनेकदा जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांनी मी माझ्या समोर बघतो माझ्या वर्गात, मला सतत जाणवत असतं की एखाद्या वेगळ्या दबावाखाली त्या आजही वावरतात. म्हणजे फक्त मला लग्न करायचं नाही म्हणून शिक्षण, ही जी थोडीफार संकल्पना मला अनेकदा विद्यार्थिनीमध्ये दिसते. मी तुला विचारायचं कारण हेच होतं, कारण तू प्राध्यापक आहेस आणि अनेक मुलींशी तुझा संपर्क येतो, विद्यार्थिनीशी संपर्क येतो. नाही, खरंच म्हणजे माझ्या दृष्टीने मी त्यांना जितकं काउन्सिलिंग करता येईल तितकं मी करतो की फक्त लग्नाला किंवा तशा प्रकारच्या एखाद्या बंधनाला पर्याय म्हणून शिक्षण न करता तुम्हाला कुठेतरी स्वतःला आत्मन्न घडायचंय, स्वतःला भरायचंय म्हणून तुम्ही शिक्षण घ्या. ते तुम्हाला एक वेगळी दिशा दाखवेल. आणि मला आनंद याचा होतो की अनेक विद्यार्थिनी आज अतिशय फोकस्ड आहेत आणि बऱ्याचदा, म्हणजे मी तुलना करत नाहीये, परंतु जे माझे विद्यार्थी आहेत त्यांच्या तुलनेत, मुलांच्या तुलनेत माझ्या विद्यार्थिनी या खूप सक्षमपणे आज कॉर्पोरेट, माझं जे मी शिकवतो तो माझा विषय मॅनेजमेंट आहे, सगळे माझ्या समोर व्यवस्थापनाचे विद्यार्थी असतात, ज्या मुली आहेत त्या अतिशय प्रोफेशनल आहेत, उत्तम प्रेझेंटर्स आहेत आणि खूप आनंद होतो पंकज हा सगळा माहोल बघताना. निश्चित. तुझी कविता आता नक्की. पंकज, ही कविता जी आहे ती थोडीशी बाई समजून घेताना लिहिलेली कविता आहे आणि शीर्षक सुद्धा बाई समजून घेताना असंच आहे. आणि मी लगेच सुरुवात करतो कवितेला. काय बात. बाई समजून घेताना पोहोचायला हवे बिग बँग थिअरीच्या उगमाशी. वा वा. वा बाई समजून घेताना पोहोचायला हवे बिग बँग थिअरीच्या उगमाशी. तिथे महाविस्फोटाआधी बहुधा दडली असावीत तिच्या अस्तित्वाची कारण. वा वा. वा वा, क्या बात आहे. बाई समजून घेताना पोहोचायला हवे बिग बँग थिअरीच्या उगमाशी. तिथे महाविस्फोटाआधी बहुधा दडली असावीत तिच्या अस्तित्वाची कारण. जन्माला आल्या प्रत्येक जीवाने व्यतीत केलाय बऱ्यापैकी कालावधी. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने व्यतीत केलाय बऱ्यापैकी कालावधी एका बाईच्या उदरात. वा तरी तरी तिच्या गर्भातली गुपितं आहेत अजूनही अनुत्तरित. वा. कित्येक प्रोग्राम्स बनले, कित्येक प्रोग्राम्स बनले, अनालिटिक्सचे घोडे थकले, क्लाउडवरचा डाटा सुद्धा झाला फुल. कित्येक प्रोग्राम्स बनले, अनालिटिक्सचे घोडे थकले, क्लाउडवरचा डेटा सुद्धा झाला फुल. पण इतक्या प्रयत्नांती सुद्धा तंत्रज्ञानाला डिकोड करता नाही आलं बाईला. वा वा वा. पण इतक्या प्रयत्नांती सुद्धा तंत्रज्ञानाला डिकोड करता नाही आलं बाईला. गणित चुकली, इतिहासाची पानं हरली, विज्ञान झाले गप्प. वा. गणित चुकली, इतिहासाची पानं हरली, विज्ञान झाले गप्प. आणि भाषा ही जेव्हा पोहोचली नाही तिच्या अर्थापर्यंत, तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून बाई समजून घ्यायचा शोध थांबवला. आहा. वा 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 वा, क्या बात आहे. गणित चुकली, इतिहासाची पानं हरली, विज्ञान झाले गप्प. आणि भाषा ही जेव्हा पोहोचली नाही तिच्या अर्थापर्यंत, तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून बाई समजून घ्यायचा शोध थांबवला. तिच्या असण्याची उकल वा. आता होईलही, तिच्या असण्याची उकल आता होईलही. काही सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. वा क्या वा बात आहे. वा. तिच्या असण्याची उकल आता होईलही. क्या बात आहे. संकेत, तुझी कविता मला ऐकायची, पण आधी तुझी ओळख मी करून देतो. संकेत म्हात्रे हा आघाडीचा ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रात काम करणारा सध्याचं जे नाव आहे ते संकेत म्हात्रे, आणि त्याच्यासोबत एक उत्तम कवी आहे आणि सामाजिक जाणीवेच्या कविता या संकेतचं वेगळेपण आहे. संकेत, आदित्यनी आणि प्रथमेशनी वेगवेगळ्या फ्लेवरच्या कविता, वेगवेगळ्या जॉनर असलेल्या कविता सादर केल्या. बरोबर. तू काय सांगू इच्छितो महिला दिनाच्या दिवशी? तुझ्या कवितेतून तू तिला कसं जे आहे ते सांगू इच्छितोस? तर मला असं वाटतं की हा केवळ फक्त एक दिवस बायकांचा नाही किंवा एक महिना बायकांचा नाही,
तर मला खरं तर सगळ्या स्त्रियांना हे सांगावं असं वाटतं की तुम्हाला जागतिक स्त्री काळाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा काळ खरं तर सगळा तुमचा आहे. मला असं वाटतं की हा दिवस आणि त्याचं प्रयोजन जे आहे त्यामागचा इतिहास खूप वेगळा आहे. आणि हा जो इतिहास आहे तो खरं तर ह्याबद्दलचा आहे की बाबा स्त्री आणि पुरुष हे एकत्र काम करतात. स्त्रिया पुरुषांइतकाच वेळ देतात ऑफिसमध्ये आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात. आणि तरीही त्यांचा जो पगार आहे तो पुरुषांइतका समान नाहीये, तरीही त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. तर हा दिवस खरं तर त्या गोष्टीसाठी नेमला आहे ज्यामुळे सगळ्या स्त्रियांनी एकत्र येऊन, केवळ फक्त स्त्रियांनी नाही तर सगळ्यांनी एकत्र येऊन ह्याविषयी एक चर्चा करावी आणि एक चळवळ उभी करावी. तर मला असं वाटतं की कवींची ही सर्वात मोठी जबाबदारी आहे की त्याने ह्या गोष्टी लोकांपर्यंत आणाव्या, पोहोचवाव्या. कारण शेवटी कविता ही ती आहे आणि पृथ्वी ही ती आहे. तर तुमच्या जगण्यातले जे महत्वाचे घटक आहेत हे सगळे त्यांच्याशी निगडीत आहेत, तिच्याशी तिच्याशी निगडीत आहेत खरं तर. तर मला असं वाटतं की आपण बायकांना किंवा आपण स्त्रियांना कवितेतून, कलेतून आपण त्यांना खूप ग्लोरीफाय केलेलं आहे. पण खरंच ते ग्लोरीफाय करण्याची गरज आहे का? आपण स्त्रियांना स्त्री म्हणून केव्हा बघणार? हा खरं तर एक खूप मोठा महत्वाचा मुद्दा आहे. आणि खरं तर मला असं वाटतं की कवितेतून आपण हे करू शकतो, कारण कवितेचं कामच आहे सत्य मांडणं. हो. तर माझी एक जी कविता आहे त्याचं शीर्षक आहे शेवटी असंच घडतं. आणि माझ्या आजूबाजूला ज्या बायका आहेत, ज्या स्त्रिया आहेत, त्यांचं जे आयुष्य मी बघितलेलं आहे त्याच्याविषयी लिहिलेली ही कविता आहे. शेवटी असंच घडतं. तू कर सत्कार तुला दिलेल्या व्रणांचे, तू कर सत्कार तुला दिलेल्या व्रणांचे, लाव मलम त्यावर माईने. त्याची वाट बघ रात्रभर, त्याची वाट बघ रात्रभर, आणि तो नाहीच येणार म्हणून ओढून घे रात्र अंगावर. वा. म्हणून ओढून घे रात्र अंगावर, स्वतःची समजूत घाल, नवरा बायकोत शेवटी असंच घडतं. आहा. स्वतःची समजूत घाल, नवरा बायकोत शेवटी असंच घडतं. आवर खोली सावर स्वतःला, आवर खोली सावर स्वतःला, घट्ट झालेल्या मांड्यांची विचारपूस कर. वा वा. आवर खोली सावर स्वतःला, घट्ट झालेल्या मांड्यांची विचारपूस कर. वय मोज वाकलेल्या गुडघ्यांवरून हात फिरवताना, वा वा. वय मोज वाकलेल्या गुडघ्यांवरून हात फिरवताना, तू भर डब्यात व्याकुळलेली पहाट, आहा. तू भर डब्यात व्याकुळलेली पहाट, पर्समध्ये जमवत राहा चिल्लर सारखे चंद्र, एकट्यानेच पाहिलेले. तू काढ केर, तू काढ केर, दूर कर नात्यांवरच्या जळमटांना. मुलांना आणि त्याच्या आईला कसलाच फरक पडणार नाही, वा. मुलांना आणि त्याच्या आईला कसलाच फरक पडणार नाही. स्वतःची समजूत घाल, घरात शेवटी असंच घडतं. वा वा. स्वतःची समजूत घाल, घरात शेवटी असंच घडतं. आतल्या तळव्यांना ठेच लागलेली असताना तू धाव ऑफिसला, आतल्या तळव्यांना ठेच लागलेली असताना तू धाव ऑफिसला. उशीर होईलच, पाठीवरचे वळ लपव पदराने, पाठीवरचे वळ लपव पदराने. दिलखुलास हसून दाखव इतरांना, दिलखुलास हसून दाखव इतरांना. मार गप्पा आतून रिक्त होत जा, मार गप्पा आतून रिक्त होत जा. रीतेपणालाच मोकळेपणा समजून घे, रीतेपणालाच मोकळेपणा समजून घे. स्वतःची समजूत घाल, संसारात शेवटी असंच घडतं. स्वतःची समजूत घाल, संसारात शेवटी असंच घडतं. वर्षानुवर्षे हा खेळ खेळत राहा, वर्षानुवर्षे हा खेळ खेळत राहा. वजाबाकी कर स्वप्नांना पगारातून, एकत्र घेतलेल्या घराचे तू भर हप्ते. मुलांना मोठं कर, सवयीनं त्यांच्यासमोर ठेंगणी उभी राहा, सवयीनं त्यांच्यासमोर ठेंगणी उभी राहा. पहा धन्यतेनं त्यांच्याकडे मान वर करून, नवीन बांधलेल्या टॉवर सारखं. त्यांच्या फोटोज मधून वगळून घे, त्यांच्या फोटोज मधून वगळून घे. त्या वगळण्याचं कृत्रिम सफेद सुख अनुभव. खुश होत राहा देहात मुरलेल्या मातृत्वावर, खुश होत राहा देहात मुरलेल्या मातृत्वावर. राठ झालेल्या हातांनी मुलायम आशीर्वाद दे त्यांना. स्वतःची समजूत घाल, संस्कृतीत शेवटी असंच घडतं. वा वा वा. स्वतःची समजूत घाल, संस्कृतीत शेवटी असंच घडतं. पण जमलंच तर एकदा स्वतःकडे आरशात बघ, आहा. पण जमलंच तर एकदा स्वतःकडे आरशात बघ. तुला दिसतीलच डोळ्यात सुकलेल्या विहिरी, आहा. किंवा अंग दिसेल वाळूसारखं निसटताना. वा. समजूत घाल स्वतःची, परीकथेत शेवटी असंच घडतं, वा वा. क्या बात, क्या परीकथेत बात. शेवटी असंच घडतं. अं, क्या बात.
प्रथमेश, मी तुझ्याकडे येणार आहे. नेहमी स्त्रीच्या कविता जेव्हा पुरुष लिहितात तेव्हा तिचं हसणं, तिचं रुसणं, तिचं दिसणं, घुंगरांचा आवाज, तिचं कटाक्ष, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चित्रित केलेल्या असतात किंवा लिहिलेल्या असतात. मगाशी संकेत म्हणाला की स्त्रीवादाचा काळ आहे. स्त्रीवाद म्हणजे नक्की तुझ्या मते काय, की स्त्रियांवरचे होणारे अन्याय किंवा त्यांच्यावरती होणारी जी काळी किंवा ज्याला आपण डावी बाजू म्हणू, ही बाजू दाखवणं, की स्त्रियांच्या मनाचा हळुवारपणे तिच्या भावनांचा वेध घेणं म्हणजे स्त्रीवाद? नक्की बरोबर. तुला काय वाटतं? माझ्या मते तुझा जो प्रश्नाचा उत्तरार्ध होता ना, माझ्यासाठी तोच स्त्रीवाद आहे. कारण स्त्रीवाद ही चर्चा आणि त्याच्याबद्दलचे भले मोठे निबंध आणि त्याच्याबद्दलचे प्रबंध हे आजपर्यंत खूप आहेत आक्रस्थळेपणा आणि बरेच वेळा असतो. तो आपल्याला दिसत राहील आणि त्याच्यावर खूप जण बोलत राहतील. माझा प्रश्न म्हणजे मला कायम हे वाटतं की स्त्रीवादाचे भाषण ऐकायला गेलेल्या बायका घरी गेल्यानंतर त्यांचं काय होतं. कारण त्यांच्याकडे तेव्हाही आपण म्हणजे त्या तिथून आल्यानंतर घरच्यांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो का? जर तो बदलत नसेल तर या भाषणांचा, या कवितांचा, या चित्रपटांचा, या गाण्यांचा किंवा आपल्या चर्चेचा काही उपयोग होणार आहे का? तर मला असं वाटतं स्त्रीवाद म्हणजे मी माझ्यापुरती एवढीच व्याख्या करतो की माझ्या घरात जेवढ्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडे मी माणूस म्हणून बघतो. माझ्यासाठी तेवढं पुरेसं आहे. जर प्रत्येकाने हा एक छोटासा प्रयत्न केला, अवघड आहे आणि ते करणं, कारण लहानपणापासून आपली जडणघडण तशी नसते, त्याच्यामुळे तो अवघड आहे. मलाही जमते अशातला भाग नाही, पण प्रयत्न करूयात आपण स्त्रीकडे एक माणूस म्हणून बघूयात, जेणेकरून तिचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनही माणसाचाच होईल. मग ते स्त्री पुरुष हे नसेल. आणि मला कायम हे वाटतं की स्त्रियांना जे आपण म्हणतो की त्यांना आई होण्याचं जे वरदान लाभलेलं आहे, सर्वोच्च वरदान आहे, आणि त्याबद्दल आपण पुरुषांनी स्वतःला नेहमी एक गुंठा स्वतःला खालतीच समजावं, कारण तुम्ही कधी ते होऊ शकणार नाही. खुजेपणाची त्या जाणीव खुजेपणाची जाणीव कायम ठेवा, तुम्ही ते कधी नाही होऊ शकणार. आणि मी काय म्हणतात 2 मुलींचा बाबा आहे म्हणून मला ते जास्त जाणवतं की जे सुख माझ्या पत्नीला मिळालं ते मला कधीच नाही मिळू शकत बाबा असूनही. पण एक म्हणजे त्याला जोडून मी पुढची कविता माझी घेणार आहे. या वर्षीच्या महिला दिनाची थीम आहे ब्रेक द बायस. आणि आपण बायस म्हणल्यानंतर ते हे सगळे पूर्वग्रह असतात ज्याबद्दल आपण बोलतोच आहोत, पण एक असा पूर्वग्रह आहे जो पुरुषांनी मोडलाच पाहिजे. त्याच्याबद्दल थोडं जरा विनोदी अंगानं म्हणायचा प्रयत्न करणार आहे. आणि तो पूर्वग्रह आहे तो म्हणजे साडी खरेदी करण्याचा. आणि असं म्हटलं जातं की तिथे स्त्रियांची मक्तेदारी आहे आणि पुरुषांना त्यातलं काही कळत नाही, आणि मलाही माहिती आहे की ते कळत नाही. तर मी ही कविता खास सगळ्या पुरुषांसाठी महिलांच्या निमित्त सादर करतोय की तुम्हाला मी आता काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, ते तुम्ही नीट ऐका आणि साडी खरेदीच्या गोष्टींमध्ये थोडस स्वतःला पुढे न्या. साडी खरेदी असं शीर्षक आहे. समजून घ्यायचे असेल तिला तर एक युक्ती करावी. समजून घ्यायचे असेल तिला तर एक युक्ती करावी, बायको सोबत एकदा तरी साडी खरेदी करावी. इथे मी गृहीत धरले ती बायको स्वतःची आहे. समजून घ्यायचे असेल तिला तर एक युक्ती करावी, बायको सोबत एकदा तरी साडी खरेदी करावी. प्रत्येक साडी घ्यायला एक विशिष्ट कारण असते. प्रत्येक साडी घ्यायला एक विशिष्ट कारण असते. सहजच घेतली साडी हेही वैध कारण असते. असल्या प्रश्नांना बगल देऊन फक्त साथ करावी, बायको सोबत एकदा तरी साडी खरेदी करावी. काय मागते, काय सांगते यातून वृत्ती दिसते. म्हणलं ना स्त्री समजून घ्यायचं. काय मागते, काय सांगते ह्यातून वृत्ती दिसते. कसे ऐकले पाहिजे तिचे हे सेल्समन कडून कळते. अधून मधून सेल्समनलाही हतबल स्माइल द्यावी, बायको सोबत एकदा तरी साडी खरेदी करावी. काठपदर की डिझायनर हा प्रश्न बकासूर असतो. काठपदर की डिझायनर हा प्रश्न बकासूर असतो. तसा काठपदर कार्यालयात दुसराही दिसू शकतो. ताकही प्यावे फुंकून म्हणत डिझायनरचीच गळ घालावी, बायको सोबत एकदा तरी साडी खरेदी करावी. बुट्टा कोयरी की मोर म्हणताना गंभीर भाव असावे. बुट्टा कोयरी की मोर म्हणताना गंभीर भाव असावे. कोणाकडे तरी आहे तशी सरळ म्हणून टाकावे. तरीही पोट बघत असल्यास समजावे साडी आवडली, बायको सोबत एकदा तरी साडी खरेदी करावी. कांजीवरमनी इरकलच्या काठात तुम्ही गोंधळू शकता. संकेत. कांजीवरम इरकलच्या काठात तुम्ही गोंधळू शकता. कोरा सिल्कला म्हैसूर सिल्क खुशाल समजू शकता. म्हणून जाण्यापूर्वी एकदा गुगलशी बातचीत करावी, बायको सोबत एकदा तरी साडी खरेदी करावी. ब्राईट रंगात काळी दिसशील
हे स्पष्ट म्हणायचे नसते. हम्म. ब्राईट रंगात काळी दिसशील हे स्पष्ट म्हणायचे नसते. बघून त्या साडीला विलक्षण नाक मुरडायचे असते. वा आवडता मग रंग पाहून एक खट्याळ नजर टाकावी. अहो. आवडता मग रंग पाहून एक खट्याळ खट्याळ नजर नजर टाकावी. टाकावी. बायको सोबत एकदा तरी साडी खरेदी करावी. वा महागडी साडी रिजेक्ट करायची युक्ती आता सांगतो. वा महागडी साडी रिजेक्ट करायची युक्ती आता सांगतो. साडीला त्या बघून म्हणावे बहिणीलाही घेऊन टाकतो. महागडी साडी रिजेक्ट करायची युक्ती आता सांगतो. साडीला त्या बघून म्हणावे बहिणीलाही घेऊन टाकतो. नणंदेचे नाव ऐकताच तिलाच वाटेल साडी ठेवावी. बायको सोबत एकदा तरी वा, साडी वा. खरेदी करावी. शालूच घेणार असेल बायको तर प्राइस टॅग बघायचा नसतो. शालूच घेणार असेल बायको तर प्राइस टॅग बघायचा नसतो. खाटी कोण ह्याने बोकडाला काय फरक पडतो. क्या बात. शालूच घेणार असेल बायको तर प्राइस टॅग बघायचा नसतो. खाटी कोण ह्याने बोकडाला काय फरक पडतो. मग कुठूनही मालकाशी ओळख निघते का ते बघावी. बायको सोबत एकदा तरी साडी खरेदी करावी. क्या बात आहे. सांगितल्या किमतीत साडी खरेदी हा डिपॉझिट जप्त पराभव असतो. वा. सांगितल्या किमतीत साडी खरेदी हा डिपॉझिट जप्त पराभव असतो. फिक्स रेट दुकानात डिस्काउंट मिळवणे हाच पुरुषार्थ असतो. वा 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 सांगितल्या किमतीत साडी खरेदी हा डिपॉझिट जप्त पराभव असतो. फिक्स रेट दुकानात डिस्काउंट मिळवणे हाच पुरुषार्थ असतो. बार्गेन केल्यानंतर बायकोची अभिमानी नजर बघावी. वा. बायको सोबत एकदा तरी साडी खरेदी क्या करावी. बात है. आणि शेवट असा आहे की साडी असते सरड्यासारखी घरी पोहोचताच रंग बदलते. क्या बात आहे. साडी असते सरड्यासारखी घरी पोहोचताच रंग बदलते. आता तुला जास्त उठून दिसते आपण तिला पटवायचे असते. अशा प्रकारे साडी खरेदी शास्त्रात विशारद मिळवावी. वा. बायको सोबत वा, एकदा वा. तरी साडी खरेदी क्या बात करावी. आहे. समजून घ्यायचे असेल तिला तर हीच युक्ती बहुत करावी. बढिया. वा, क्या बात है. संकेत, दांडगा अनुभव आहे. नाही, मी बोलतो आणि तुझ्याशी याच्यावरती तुझ्या अनुभवावरती तुझ्याकडेच येतोय मी. त्याआधी माझा एक मित्र आहे गवी मिटके म्हणून, त्याच्या 2 ओळी मला त्याच्यावर आठवल्या. भावनेला ऐल नसतो पैल नसतो. वा. भावनेला ऐल नसतो पैल पैल नसतो. नसतो. प्रत्येक नवरा बायकोचा बैल नसतो. वा, क्या बात. वा. हा विषय म्हणजे आदित्य तुझ्यासाठी वेल लेफ्ट करण्याचा बॉल असावा असं मला वाटतं. कारण सध्याच्या मोस्ट एलिजिबल बॅचलर्सची चर्चा चालू आहे साहित्य क्षेत्रात. त्यात तुझं नाव आघाडीवरती आहे ते आम्हाला माहिती आहे. नाही, याच्यावर जरा मी विचार करायला लागलो पुन्हा एकदा. नाही पण तरी सुद्धा म्हणजे बायको हा अनुभव तुला नसला तरी तुझ्याकडे बऱ्याच आठवणी येते मला माहिती आहे. कारण तू चांगला मित्र आहेस. मलाही सांग. म्हणजे लहानपणी शाळेतून बाहेर गेल्यानंतर कुठल्या तरी स्टेशनला गेल्यावर तुला कोणीतरी आठवत असेल. कॉलेजमध्ये गेल्यावर ती जुनी कोणीतरी आठवत असेल. या तुझ्या मनातल्या भावना झाल्या. पण जेव्हा एखादी स्त्री अशा भावना स्त्रीच्या मनात येत असतात किंवा एखादी विंदा करंदीकरांची एक जी तुझी आवडती कविता आहे, खूप छान कविता आहे, एक माहेरवाशीण जेव्हा अनेक वर्षांनी जी आहे ती माहेरी येते आणि कदाचित लग्न झाल्यानंतर ती पहिल्यांदा माहेरवासाला येत असते. बरोबर. तेव्हा स्टेशनात उतरते तेव्हा तिच्या मनातली जी घालमेल असते, तिला आठवणारे संदर्भ असतात, तिचा शाळेतला मित्र तिला आठवतो. कविता थोडी सुखी थोडी गोष्टी. तुझ्याकडनं मला ती कविता, हो. कारण अनुभव आहेत आणि भावना आहेत, आठवणी आहेत. पंकज, तू अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, अगदी योग्य ठिकाणी मर्मावर बोट ठेवलंस. बोट ठेवलेलं आहे. खरंच म्हणजे बऱ्याचदा पुरुषाच्या या भावना ब्रेकअप के बाद हे असं ऐकलं जातं, म्हटलं जातं, परंतु बऱ्याचदा स्त्री जी असते ना, म्हणजे अगदी विंदांची ही कविता मी ऐकवणार आहेच, परंतु फुंकर कविता मला बापटांची आठवते. त्या एकंदर कवितेमध्ये पुरुष मांडलाय, आपण सगळ्यांनाच तो माहिती आहे, परंतु त्या नवऱ्याकडे राहणारी ती जी एक महिला आहे, तिची जी बायको आहे आणि ह्या व्यक्तीची जी प्रेयसी आहे, जी पूर्वी होती, त्या प्रेयसीला बऱ्याचदा मांडलं जात नाही. तिच्याही आतल्या ज्या भावना आहेत, तिच्याही आतमधली जी घालमेल आहे, तिच्या आतमधलं जे काहीतरी एक रडणं आहे, थोडंसं थांबणं आहे, ते आपण कवितेतनं मांडलं पाहिजे. आणि तीच थोडीशी भावना, थोडी सुखी थोडी कष्टी, या कवितेमधनं विंदांनी साकार केलेली आहे. आणि एक मला असं वाटतं की हे एक शॉर्ट फिल्म आहे. तुमच्या डोळ्यासमोर अक्षरशः तो ते गाव चितपट असा उभा राहतो, पट उभा राहतो, ती मुलगी उभी राहते आणि तो सगळा टांगेवाला तो टांगेवाला दिसतो आणि कविता सुरू होते. फारा दिवसांनी आली माघारीण माहेराला, फारा दिवसांनी आली माघारीण माहेराला, स्टेशनात भेटला आणि ओळखीचा टांगेवाला, ओळखीचा वाटला तो कोण कोठचाही भ्रांत, ओळखीचा वाटला तो कोण कोठचाही भ्रांत, हसला तो ओळखीने आणि चढली ती आत, नाही वळविली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे,
नाही वळविली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे, भरदार सुटे घोडा आणि चाबूक कडाडे. वा ओळखीचे आले वाडे, आली आली गेली शाळा. वा 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 ओळखीचे आले वाडे, आली आली गेली शाळा. अगं बाई तोच कहा, तिला चंदू आठवला. वा आठवले सारे सारे आठवले त्याचे डोळे, आठवले सारे सारे आठवले त्याचे डोळे. आणि तिच्या काळ जात काही थरारून गेले. वा क्या बात आहे. वा फारा दिवसांनी आली माघारीण माहेराला, गल्लीतल्या घरापुढे त्याने टांगा थांबिवला. आता इथे गंमत आहे की त्याला सांगावं लागलं नाही की "या बाबा थांबवा, पूर्वी इतक्या फेऱ्या मारल्यात घराच्या म्हणून सूर्याला कविता सादर करायला सांगितलं. तर फारा दिवसांनी आली माघारीण माहेराला, गल्लीतल्या घरापुढे त्याने टांगा थांबिवला. नाही वळविली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी, नाही वळविली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी. माहेराला भेटली ती थोडी सुखी थोडी कष्टी. वा 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 वा. माहेराला भेटली वा ती वा थोडी सुखी थोडी कष्टी. क्या बात त्या बाबतीत विंदा करंदी. विंदा करंदीकरांनी त्या स्त्रीच्या मनातली जी त्यावेळची भावना असेल किंवा तिची ज्याला आपण आंदोलनं म्हणू, मनामध्ये असलेली भावनांची आंदोलनं त्यांनी अतिशय क्या बात आहे. अचूकरित्या त्यांनी त्याच्यामध्ये टिपली आहेत. आणि पुरुषांच्या नजरेतली स्त्री किंवा पुरुषांच्या नजरेतली ती यात किती सुंदर आणि किती भावनिक दृष्ट्या लिहिलं जाऊ शकते. एक अप्रतिम उदाहरण म्हणजे ही कविता आदित्य असं मला वाटतं. संकेत तुझ्याकडे येतोय, हाच टेम्पो तू पुढे कायम ठेवा अशी अपेक्षा. आणि खरं तर मला पुढची खूप कुठली मला खरंच खूप हे आवडलं की आपण आता जरा पूर्वसुरींच्या कविता घेतोय. कारण एक फार मला विलक्षण गोष्ट अशी वाटते ह्या पूर्वसुरींची की जरी ते एक 40 वर्षांआधी किंवा 50 वर्षांआधी लिहित असले तरी त्यांच्या या सगळ्या ज्या कविता आहेत, स्त्रीवादावरच्या ज्या कविता आहेत, स्त्रीवाद सोडूनच द्या, पण स्त्रियांवरच्या ज्या कविता आहेत कविता त्या तरी फार प्रगल्भ आहेत. म्हणजे आत्ताच अगदी हल्लीचा एक नवीन चित्रपट आला होता, तो पांघरुण नावाचा. आणि मला फार विलक्षण वाटलं की ती जी कथा आहे ती बाबा बोरकरांची आहे. हो. एकतर एका कवीने एक प्रगल्भ कथा लिहिलेली आहे आणि कथेमधून जी त्याने बाई साकार केलेली आहे ती फार प्रगल्भ आहे. त्यातला जो स्त्रीवाद आहे तो आजचा स्त्रीवाद आहे, तो त्या काळातला नाही आहे. खरं तर तो आजही रेलेव्हंट आहे. तर मला असं वाटतं की त्याने फार रेलेव्हंट असं सगळं एक चित्र उभं केलेलं आहे. आणि या सगळ्याच कवींचं आपल्याला एक थोडंसं नतमस्तक व्हावं लागेल आपल्याला की त्यांनी प्रगल्भता ती ठेवलेली आहे. म्हणजे थोडी सुखी थोडी कष्टी म्हणा, किंवा अरुणाताईंच्या कविता म्हणा, किंवा रेग्यांच्या कविता म्हणा, किंवा काही अनुराधा पाटलांच्या कविता म्हणा, ह्या पुढच्या 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष या अजून रेलेव्हंटच राहणार आहेत. तर हा एक खूप खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि साहित्यासाठी. तर असं मर्ढेकरांची एक कविता आहे जी मला आता प्रथमेशनी पटकन त्याने ह्याच्यामध्ये ऐकवली आणि मला खरं तर तीच आता वाचावीशी वाटते. ह्या कवितेवरती आहे खरं तर छोटीच कविता, पण त्याच्यावरती असं एक पूर्ण सत्र उभं राहू शकेल इतकी पोटेंट अशी ही कविता आहे. पोरसौदा होतीस नावाची. पोरसौदा होतीस काल परवा पावेतो, पोरसौदा होतीस काल परवा पावेतो, होता पायातही वारा काल परवा पावेतो. पण आता हे पुढचं आहे, हे म्हणजे मर्ढेकर पुढचंच, म्हणजे पुढचंच आहे हे सगळं प्रकरण. आज टपोरले पोट, आज टपोरले पोट जैसी मोगरीची कळी, आज टपोरले पोट जैशी मोगरीची कळी, पडे कुशीतून पायी छोट्या जीवाची साखळी. पोरसौदा होतीस काल परवा पावेतो, पोरसौदा होतीस काल परवा पावेतो, थांब उद्याचे माऊली तीर्थ पायांचे घेतो, थांब उद्याचे माऊली तीर्थ पायांचे घेतो. खरं तर हे एवढं, आज टपोरले पोट जैसी मोगरीची कळी, पडे कुशीतून पायी छोट्या जीवाची साखळी, ही इतकी खरं तर अजरामर आणि इतकी मोठी ओळ आहे खरं तर, की आत्तापर्यंत मी तुला बघत होतो आणि सगळा तुझ्या पायात वारा होता आणि सगळी तू एवढी उधाणलेली पुढे जात होतीस आणि आज तुझं पोट टपोरलंय. ही इतकी मोठी कल्पना आहे ही, हे कळण्यासाठी आपल्याला जरा वेळ जावा लागेल. एक जो शेवट जो आहे ना संकेत, त्यांनी म्हणजे ग्रेट, अंगावर शहारा आहे तो नेहमी, की तो जो विचार आहे की थांब उद्याचे माऊली तीर्थ चरणाचे घेतो, हा जो विचार आहे की जे मी मगाशी पण म्हटलं होतं की तुम्ही मातृत्व किंवा आई होणं स्त्रीचं हे सर्वोच्च गोष्ट जी मानली जाते ना, त्याच्या पुढे सगळे नतमस्तक आहे आपण. खरंय. म्हणजे ना आपण खरं तर हे कवींचं जास्त काम आहे, कारण आपण ती कविता
असंच बरोबर. म्हणतो ती शेवटी. ती हे तू जसं मगाशी माझं पृथ्वी सुद्धा ती असते. पृथ्वी सुद्धा ती हे जी असते. सगळ्यांचं पोषण किंवा पालन पोषण करते ती पृथ्वी सुद्धा तीच असते. हो. खरंय. पण संकेत नेहमी ना एक किंवा आदित्य या गोष्टींचं वाईट वाटतं की नेहमी तिचं असणं हे अनेक वेळा राजकारणांच्या किंवा ह्याच्या गोष्टींमध्ये ते अडकलं जातं. महिला धोरण असेल हो, हो. किंवा तिच्यासाठी स्थापन केलेलं निर्भया पथक असेल किंवा मग सिम्बॉलिक कधीतरी स्त्री पुरुष समानता केली जाते. मग काही महिन्यांपूर्वी किंवा एखाद वर्षाआधी एक स्त्री पुरुष समानतेचा एक निर्णय घेण्यात आला शासनाकडून. काय निर्णय होता तो की ट्रॅफिक सिग्नलवरती जे रस्ता क्रॉस करताना जे सिम्बॉल्स असतात त्याच्यामध्ये पुरुषासोबत स्त्रीचं सुद्धा चित्र येईल. त्यामुळे खरं तर स्त्री पुरुष समानता वगैरे जे सरकारी लाल फितीतले ते सगळे कल्पना होत्या, पण खरंच तशी परिस्थिती आहे का संकेत? तर त्याच्यावरती एक छोटीशी कविता मला आठवलेली आहे, ती मी फक्त सादर करण्याचा प्रयत्न करतो. सिम्बॉलिक नावाची कविता आहे. सिम्बॉलिक. ट्रॅफिक सिम्बॉल्सवर स्त्री पुरुषासोबत स्त्रीचा पण फोटो आला आणि स्त्री पुरुष समानतेचा पुन्हा एकदा बोलबाला झाला. ट्रॅफिक सिम्बॉल्सवर पुरुषासोबत स्त्रीचा पण फोटो आला आणि स्त्री पुरुष समानतेचा पुन्हा एकदा बोलबाला झाला. याला स्त्री पुरुष समानतेचं डिजिटायझेशन म्हणायचं की समानतेचं व्हर्च्युअल रूप? वा वा वा, वा वा. वा. याला वा. स्त्री पुरुष समानतेचं क्या बात आहे. डिजिटायझेशन म्हणायचं की समानतेचं व्हर्च्युअल रूप? याचं उत्तर पोटात मुलीचा गर्भ वाढवला म्हणून आयुष्यभर मार खाणारी तीच देऊ शकते. आहाहा. वा. याचं वा, उत्तर वा. पोटात मुलीचा गर्भ वाढवला म्हणून आयुष्यभर मार खाणारी तीच देऊ शकते. तिला उगीच वाटतं सिग्नलवर चित्र आल्यामुळे आता तिच्या आयुष्याला मेल ग्रीन सिग्नल. वा वा. तिला उगीच क्या बात, वाटतं क्या सिग्नलवर तिचं चित्र आल्यामुळे तिच्या आयुष्याला मेल ग्रीन सिग्नल. बदलल्या जातील सीमारेषा तिच्या असण्याच्या तिच्या जगण्याच्या. क्या बात. वा. वा. बदलल्या जातील सीमारेषा तिच्या असण्याच्या तिच्या जगण्याच्या. होईल सुटका परंपरेच्या कंटाळवाण्या ट्रॅफिकमधून. हम्म. वा. होईल सुटका परंपरेच्या कंटाळवाण्या ट्रॅफिकमधून. फक्त एकदा हुंड्यासाठी लेख गमावलेल्या बापाला विचारा आहा. सिग्नलवरच्या सिम्बॉलिक समानतेचा अर्थ. वा, वा, सिग्नलवरच्या क्या बात है. वा, वा, वा. सिम्बॉलिक क्या बात समानतेचा है. अर्थ. सुंदर. क्या बात आहे. प्रथमेश ही सिम्बॉलिक समानता किंवा मी बघायचं असं म्हटलं व्हर्च्युअल समानता ही आहे. बरोबर. तुला काय वाटतं याच्यामध्ये की नुसतं स्त्रीत्व असणं किंवा राजकारणामध्ये भरडले जाणं, राजकारणामुळे निर्णय घेणं हे व्हर्च्युअल रूप नाहीये का स्त्री समानतेचं? तसंच आहे. आणि कसं आहे ते की त्याच्यामध्ये फायदा असतो ना, म्हणजे जेव्हा फायदा असतो तेव्हा त्याचा वापर केला जातो. ज्यात फायदा नाहीये त्याचा वापर नाही. खरं करण्यामध्ये काही उरणार आहे का? म्हणजे जर प्रश्नच संपवला हम्म. तर मग नंतर काय, पुढे काय? प्रश्न निर्माण करणं हा वेगळा भाग आहे. पण जर खरंच पेट्टा ठेवायचं असं. हा तरच त्याचा उपयोग आहे ना आपल्याला. मग आपण किती हे करत राहू, पण म्हणजे आरक्षण द्या किंवा हे तू जसं सिम्बॉलिक म्हटलं तशा गोष्टी करत राहा, पण होणार तेच आहे. त्याच्यामुळे म्हणून मला असं कायम वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण असं म्हणू शकतो की त्या व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस असू शकतात. हम्म. ते कोर प्रोडक्ट नसू शकतं. पण काही टाइमिंग असू शकतो. हा, कोर प्रोडक्ट हे तेच आहे की आपण स्वतःहून जागृत होणं आणि जागृत झाल्यानंतर आपल्या आजूबाजूच्या निदान आपल्या घरात हे जागृत होणं गरजेचं आहे की ठीक आहे आपला जगावर कंट्रोल नाहीये. आपण आपल्या घराच्या बाहेर 4 लोकांना समजू नाही शकत, सांगू नाही शकत की बाबा रे ह्या गोष्टीकडे अशा नजरेनं बघ, पण निदान घरी तुम्ही हे करू शकता ना. हम्म. जर प्रत्येकाने घरात हे केलं तर कदाचित एक सोसायटी होईल, एका सोसायटीतून एक वॉर्ड होईल, एका वॉर्डातून असं ते कदाचित होऊ शकतं असं मला तरी वाटतं. थोडी लांबची प्रोसेस आहे पण कदाचित प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. तोटा तर काहीच नाही. पण मला स्वतःला म्हणजे मी अगदी ऑन कॅमेरा मान्य करतो की काही वर्षापूर्वी मला असं वाटायचं की समानता का सतत बोलली जाते. म्हणजे फक्त आपण आपल्या आईला, आपल्या बहिणीला, आपल्या बरोबरच्या महिलांना समानता देणारे आपण कोण असतो? बरोबर. ती असायलाच हवी. म्हणजे ती अशी इतकी मूलभूत गोष्ट आहे की अन्न, वस्त्र, निवारा ह्या जितक्या मूलभूत गरजा आहे तितकीच मूलभूत गरज म्हणजे समानता आहे असं मला वाटतं. बिलकुल. म्हणजे जेव्हा मला माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावरती हसू दिसतं किंवा माझ्या एखाद्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावरती हसू दिसतं की हा आपल्याला समानता दाखवतोय की बाबा नाही हा माझा मित्र आहे ना, तो मला बरोबरीने वागवतोय. हम्म. हे जेव्हा मला समोरून येतं त्याच्या इतकी माझ्याकरता लाजिरवाणी गोष्ट नाही असं मला वा वाटतं. वा. हम्म. मला इकडे मुद्दाम माझी एक कविता ऐकून दाखवायची आहे. तिचं शीर्षक आहे उगम. म्हणजे जेव्हा मी समानता देतो किंवा हा माझ्यातला जो पुरुषी अहंकार आहे त्याला डिवचणारी कुठेतरी ही कविता आहे. मला कशी वाटते पंकज आणि सगळे मला तुम्ही नक्की सांगा. उगम. माझ्या समोर उघड्या पाठीने बसलेली तू, माझ्या समोर
उघड्या पाठीने बसलेली तू आणि तुझ्या अगतिक मणक्यांकडे बघणारा मी. वा. माझ्या समोर उघड्या पाठीने बसलेली तू आणि तुझ्या अगतिक मणक्यांकडे बघणारा मी, दोघेही भिंतीवर टांगलेल्या पुरातन चित्रासारखे स्तब्ध. वा. वा वा कावीळ झालेली सडीक नख मणक्या पाठीवर नाचवताना. कावीळ झालेली सडीक नख मणक्या पाठीवर नाचवताना मला सुचल्या स्त्री मुक्तीच्या शेकडो कविता. वा वा मणक्याला पाझर फुटल्यानंतर थंडपणे वाहणारा बरगड्यांतील लावारस. मणक्याला पाझर फुटल्यानंतर थंडपणे वाहणारा बरगड्यांतील लावारस जरा डावीकडे वळला असता तर घडली असती क्रांती कदाचित. वा 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 सुंदर. वा असो असो आता फुलं आली आहेत तुझ्या मणक्यांना. वा रे वा क्या बात आहे. वा असो आता फुलं आली आहेत तुझ्या मणक्यांना सांभाळती. वा पण हो, विसरू नकोस तुझा उगम दडलाय त्याच आधी माकड हाडात. पण विसरू नकोस तुझा उगम दडलाय त्याच आधी माकड हाडात, जो आहे थेट मेंदूशी नातं सांधणारा, वा तुला घट्ट बांधणारा. वा वा. जो आहे थेट मेंदूशी नातं सांधणारा, तुला घट्ट बांधणारा. वा. म्हणजे एक मित्र म्हणून, एक तुमच्या बरोबरचा, तुमच्या बरोबरीने काम करणारा एक व्यक्ती म्हणून तुम्हाला फक्त माझ्या मैत्रिणींनो सांगावं असं वाटतं की आम्ही तुम्हाला समानता देणारे कुणीच नाही होत, ती आहेच आणि ती तुम्ही अगदी हक्काने मिळवली पाहिजे इतकं सांगणार. आदित्य, तुझ्या विचारांचं किंवा तू जे स्त्रीत्व तुझ्या कवितेतनं उभं केलंस त्याचा निश्चित आम्हाला सगळ्यांना अभिमान आणि आदर आहे असं आपण म्हणू शकतो. ऐकणाऱ्या प्रत्येकाला या गोष्टीचा अभिमान वाटेल की तरुण पिढीचा कवी अशा पद्धतीने स्त्रीत्व जे आहे ते तिच्या लेखणीतनं उतरलेलं आहे. Correct. छान वाटली कविता आदित्य, आवडली. प्रथमेश, तुझ्याकडनं कविता मी जी एक कविता सादर करणार आहे ती किशोर पाठक यांची कविता आहे, संभवा नावाची. अच्छा. आणि त्या कवितेची खासियत अशी आहे की आपण स्त्रीची अनेक रूपं बघतो, हा ती रूपं आपण भाषेतलीही बघतो. म्हणजे असं आहे की मराठीमध्ये इतके सुंदर शब्द आहेत तर ते प्रत्येक शब्दाला काहीतरी विशेष अर्थ आहे. म्हणजे स्त्री झाली, आई झाली, माय झाली, माता झाली, या प्रत्येक शब्दाला विशेष अर्थ आहे. ती विशेष परिस्थिती स्त्रीची तो टिपणारा तो शब्द आहे. वा आणि ह्या कवितेमध्ये किशोर पाठक यांनी तेच शब्द आणि त्याचे अर्थ हे मांडलेले आहेत की स्त्रीची सगळी रूपं, त्यांचे मराठीतले असलेले शब्द आणि त्यांचे अर्थ. संभवा या कविता संग्रहातलीच ती कविता आहे. संभवा. पत्नी गबाळी गबाळी कुंकू भाबडे सांभाळी. वा पत्नी हा शब्द, पत्नी म्हणजे कोण तर पत्नी गबाळी गबाळी कुंकू भाबडे सांभाळी. भार्या. भार्या फितुर आतुर भारी भाषण चतुर. वा जाया. जाया नाती गोती धुते सासराचे ओढी जाते. वा बाईल हो जहांबाज तिचा हटवादी साज. वा वा एक अशी अवदसा, आपण अवदसा हा शब्दही खूपदा ऐकतो. एक अशी अवदसा खुंटी लाग टांगे वसा. वा महिलांचा लोंढा मोठा अन्यायाला मारी सोटा. वा स्त्रीचा जन्म करुणाई सोसण्याचे गाणे गाई. हा क्या बात आहे. वा स्त्रीचा जन्म करुणाई सोसण्याचे गाणे गाणे गाई. गाई. वा. विधवेच्या भाळावर मेल्या मढ्याची मोहर. वा क्या बात आहे. विधवेच्या भाळावर मेल्या मढाची मोहर. जशी होत जाते नारी तिचा शब्द होतो भारी. क्या वा. बात है. जशी होत जाते नारी तिचा शब्द होतो भारी. तिचे नाव ना एकटे नाते सदैव चिकटे. वा तिचे नाव ना एकटे नाते सदैव चिकटे. झाली दुर्गा भवानी ही शौर्य जन्मभर राही. क्या बात आहे. आणि कुमारिकांसाठी उंबऱ्याची आडकाठी. वा वा, आणि वा. क्या कुमारिकांसाठी बात आहे. उंबऱ्याची आडकाठी. किती भांडली तंटली जग कांडपी कांडली. वा. किती भांडली तंटली जग कांडपी कांडली. पुन्हा धुन सुन उभी नवी नववधू सभी. वा पुन्हा धुन सुन उभी नवी नववधू सभी. फक्त होते जवा आई जग मूल मूल होई. रोज जन्म घेते नवा युगा युगांची संभवा. क्या रोज बात जन्म आहे. घेते हे नवा. जरा शेवटचं परत वाच ना. फक्त होते जवा आई जग मूल मूल होई. वा 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 फक्त क्या बात होते आहे. जवा आई जग मूल मूल होई. वा. रोज जन्म घेते नवा युगा युगांची संभवा. क्या बात रोज आहे. जन्म घेते बात. नवा बहुत बढ़िया, युगा बहुत युगांची एका संभवा. बापरे. वेगळ्या उंचीला आदित्य, प्रथमेश, तुम्ही दोघांनी हा कवितेचा आपला आजची कार्यक्रम आहे किंवा वेगळा कार्यक्रम आहे तो नेलेला आहे. संकेत,
या कार्यक्रमातली शेवटची कविता सादर करण्याची मी तुला विनंती करतो. खरं तर या दोघांनी इतकं सगळं सांगितलं, कवितेतून सांगितलं आणि त्यांच्या सगळ्या फिलॉसॉफीमधून आलं हे. आणि मला खरं तर ह्या गोष्टीचा फार फार प्रचंड अभिमान आहे की आम्ही त्या पिढीतले कवी आहोत ज्यांना स्त्रीवाद नेमका कळलेला आहे. म्हणजे असं नाही झालंय की आम्ही फक्त बायकांना ग्लोरीफाय केलेलं आहे किंवा आम्ही फक्त बायकांना एका चंद्राशी, ताऱ्याशी किंवा पृथ्वीच्या प्रेमगीताशी असं सगळं केलेलं आहे. तर आम्हाला कळतं कुठेतरी की बायकांचं दुःख काय आहे किंवा त्यांचं नेमकं आयुष्य कसं आहे, त्यांच्या नजरेतून आम्ही बघायचा प्रयत्न करतोय. आणि हे खरं तर फार महत्वाचं आहे की तुम्ही बाईला ग्लोरीफाय करण्यापेक्षा तिची जी सद्यस्थिती आहे ती मांडा, तिचं जे मन आहे ते मांडा, तिचे जे विचार आहेत ते मांडा. आणि जर का ते केलं तर तुम्हाला स्त्रीवाद कळेल असं मला खरोखरच वाटतं. मगाशी आदित्यने कुठेतरी सांगितलं होतं की प्रत्येका पुरुषात सुद्धा एक बाई असते. तसं खरं तर आपल्या प्रत्येकाच्या मनात एक ती असते आणि तिच्याबद्दल लिहिलेली ही कविता आहे. आणि तेव्हा कळतं की तू किती किती माझ्यात असतेस. आणि तेव्हा कळतं की तू किती किती माझ्यात असतेस. म्हणजे असं की दररोज आरशात बघताना माझा चेहरा माझा राहतच नाही. म्हणजे असं की दररोज आरशात बघताना माझा चेहरा माझा राहतच नाही, तो विरघळू लागतो तुझ्या चेहऱ्यात. मग मीही उरत नाही, नाहीसा होतो. मग मीही उरत नाही, नाहीसा होतो, जणू कधी नव्हतोच. तूच उभी राहतेस आरशासमोर माझ्या जागी. तूच उभी राहतेस आरशासमोर माझ्या जागी. तूच वावरतेस माझा देह घेऊन सर्वत्र. बिनदिक्कत जणू तुझाच होता. आणि मीही तो सहज वापरू देतो. आणि मीही तो सहज वापरू देतो, जणू तुझ्याकडूनच उसना घेतल्यासारखा. माझे डोळे तसेच तिथेच असतात तुझ्या डोळ्यांखाली. माझे डोळे तसेच तिथेच असतात तुझ्या डोळ्यांखाली. तुला पाहत राहतात व्याकुळ अर्भकासारखे. माझा चेहरा तुझ्या चेहऱ्याखाली अगदी तसाच असतो, तेवढ्याच मापाचा. माझं असणंही तुझ्या असण्यावर किती पक्क बसतं, जणू एकाच बनावटीतलं. माझं असणंही तुझ्या असण्यावर किती पक्क बसतं, जणू एकाच बनावटीतलं. कदाचित मला गिरवलं असावं तुझ्यावरून. कदाचित मला गिरवलं असावं तुझ्यावरून की आपल्या दोघांना एकत्रच घडवलं एकाच मातीतून. माहित नाही पण एवढं नक्की, तू मला इतकं तुझं केलंस की माझा चेहरा मला मुखवटा वाटू लागलाय. पण एवढं नक्की, तू मला इतकं तुझं केलंस की माझा चेहरा मला मुखवटा वाटू लागलाय. त्या दिवशी आपण भेटलो तेव्हा मी तुला फार वेळ निरखून पाहत होतो. त्या दिवशी आपण भेटलो तेव्हा मी तुला फार वेळ निरखून पाहत होतो. पण आता कळलं की तुझा प्रत्येक अंश माझ्यात साठवून ठेवत होतो. तू नसताना मला तू होता यावं म्हणून. तू नसताना मला तू होता यावं. क्या बात आहे. खूप छान, मजा आली. खरं तर आपल्यासोबत हे जे 3 कवी आहेत त्या तिघांची पूर्ण नावं मी तुम्हाला सांगतो. आपल्यासोबत प्रथमेश किशोर पाठक, दुसरं नाव आहे आदित्य प्रवीण डवणे आणि तिसरं नाव आहे संकेत अरुण म्हात्रे. नमस्कार. हे सांगण्याचं कारण अगदी कार्यक्रमाच्या शेवटी हे स्पष्टपणे सांगण्याचं कारण असं की या तिघांच्याही घरामध्ये साहित्याचा प्रवाह जो आहे तो गेले अनेक वर्ष अखंडपणे सुरू आहे. हे तिघही त्यांच्या घरातल्या साहित्याचे दुसऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व करतात आणि त्या तिघांच्याही लेखणीमधनं उतरलेली ती, या त्यांच्या तिघांच्याही मनातली ती आणि त्यांच्या लेखणीतनं उतरलेली ती ही निश्चितच मनामध्ये कुठेतरी घर करते, मनाला भावते. म्हणून या तिघांसोबत हा कवितेचा गप्पा मारताना आणि त्यांच्या मनातली ती उलगडून बघताना आम्हाला निश्चितच खूप आनंद वाटला. संकेत, प्रथमेश, आदित्य, तिघांचेही धन्यवाद. लोकसत्ता.com सोबत एक मनमोकळा कार्यक्रम आपण केला, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. एक मला एकच फक्त इथे सांगावं असं वाटतं की हा सगळा महिला दिनाचा कार्यक्रम आपण करतोय तर मी संकेत अरुण म्हात्रे नाही, मी संकेत अनुया म्हात्रे आहे. आणि मला असं वाटतं की किमान कुठेतरी माझ्या आईचं नाव घ्यावं आणि तिला कळावं की जे काय सगळं मी करायचा प्रयत्न करतोय ते सगळं तिच्यासाठी आहे. तर संकेत अनुया म्हात्रे असं मी माझं नाव सांगेन. नक्कीच आजचा तरुण पिढी ही कवी जितकी भावूक आहे तितकी प्रॅक्टिकल सुद्धा आहे. संकेतच्या या कविते किंवा आता शेवटी जो बोलला त्याच्यावरून स्पष्ट होतं. पुन्हा एकदा तिघांचेही आभार, तुम्ही इथे आलात आणि आपल्या कवितेचा छान कार्यक्रम आपले मनमोकळ्या गप्पा मारल्या. धन्यवाद. धन्यवाद.